अक्कलकोटच्या पवित्र भूमीत एक गरीब तरुण राहत होता, नाव त्याचं गणू. मनाने खूप चांगला, पण आयुष्याने त्याला खूप त्रास दिला होता. काम नाही, घरात अन्न नाही आणि लोकांच्या तिरस्काराने त्याचं मन पूर्ण तुटलं होतं. एक दिवस तो खूप निराश होऊन स्वामी समर्थांच्या मठात गेला. डोळ्यात अश्रू, मनात वेदना, तो स्वामींच्या चरणी बसला आणि म्हणाला, स्वामी, माझं आयुष्य संपवावंसं वाटतंय, काहीच उरलं नाही. स्वामी शांत बसले, पण त्यांच्या डोळ्यांत अपार प्रेम होतं. त्यांनी हळूच गणूच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, अरे, तू संपलास असं तुला वाटतंय, पण माझ्यासाठी तू अजून सुरुवात आहेस. त्या एका वाक्याने गणूचं हृदय हललं. स्वामी पुढे म्हणाले, जग तुला नाकारेल, पण मी नाही. तू स्वतःवर विश्वास ठेव, बाकी सर्व मी पाहतो. गणूच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, पण आता ते दुःखाचे नव्हते, तर आशेचे होते. त्या दिवसापासून त्याने मेहनत सुरू केली, मनात स्वामींचं नाव घेतलं. काही महिन्यांनी त्याच गणूने छोटंसं काम सुरू केलं. हळूहळू त्याचं आयुष्य बदलू लागलं. पण तो कधीच विसरला नाही, त्या एका स्पर्शाने त्याचं जग बदललं होतं. कथा शिकवण. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हा स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात नवी सुरुवात देतात. श्री स्वामी समर्थ.